नमस्कार मंडळी. तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं थेट आपल्या कोकणातून. तर मित्रांनो, आता मी गावी आहे सध्या. ताईच्या लग्नासाठी आलो होतो. तर खूप घाई पण झाली आणि आता मी आलोय वरती आमच्या शाळेजवळ. तर मी आमची शाळा दाखवणार आहे तुम्हाला. तर शाळा नक्की बघा, आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा. तर आपली मराठी शाळा असते म्हणजे आपल्या आयुष्याची सुरुवात आणि आपल्या सर्वांची सुरुवात आपल्या मराठी शाळेपासून होते. तर मी आता वरती आमच्या शाळेजवळ. तर मी तुम्हाला आमची शाळा दाखवणार आहे. तर सकाळच्या 7:30 वाजलेत. चालवतो वरती फिरत फिरत, तुम्हाला आमची शाळा दाखवतो. जिल्हा परिषद आदर्श शाळा वडवली. तर मित्रांनो, ही बघा माझी शाळा. आमच्या शाळेला आदर्श पुरस्कार मिळालाय. तर चला जाऊया आतमध्ये. तर मित्रांनो, बघा शाळा आमची आणि इकडे अंगणवाडी आहे आणि इकडे झाडं बघू शकता तुम्ही मस्त. बघा मोगऱ्याची फुलं आहेत. फुलझाडं मस्त लागवड केलीत गुरुजींनी. तर मित्रांनो, आपल्या आयुष्याची खरी सुरुवात ही आपल्या मराठी शाळेपासून होत असते. तर हे बघा आमची मराठी शाळा, म्हणजे इथून आमच्या आयुष्याला सुरुवात झाली. तर इथल्या खूप जुन्या आठवणी असतात. आपल्या प्रत्येकांच्या काही ना काहीतरी आठवणी असतात शाळेच्या. हे बघा ही आमची शाळा, ऑफिस आहे, कार्यालय. आणि हे बघा पहिलीच आठवण आपली, रोजचं पंचांग आणि दिनविशेष. हे बघा आपण रोज लिवायचो आणि सकाळी प्रार्थना वगैरे व्हायची. त्यानंतर दिनविशेष, सुविचार हे सर्व सांगायला लागायचे. तर हे बघा माझी शाळा, सुंदर शाळा, आपला छोटा भीम. तर हे बघा शाळेचं वेळापत्रक पण लावलंय गुरुजींनी इकडे. तर हे बघा हे नक्की वाचा मित्रांनो. आपली दिनचर्या आहे ती, माझी दिनचर्या. तर मुलांना मित्रांनो, शाळेमध्ये लहान मुलं असतात. तर हे बघा त्यांसाठी ABCD. ते बघा. तर मित्रांनो, आता तर खूप सुधारणा झाली. आपल्या शाळेतील मुलांसाठी आमच्या ऑनलाईन अभ्यास होतो. ऑनलाईन म्हणजे आता गुरुजींनी वायफाय पण बसवून घेतलाय आमच्या गावामध्ये. म्हणजे गावामध्ये वायफाय आहेत आणि शाळेमध्ये सुद्धा वायफाय बसवून घेतलाय खास मुलांसाठी, मुलांना अभ्यास करण्यासाठी. आणि लॅपटॉप, कम्प्युटर सर्व आहेत. तर मुलं अभ्यास ऑनलाईन सुद्धा करतात, कारण की हे आज सध्या ऑनलाईनचं युग आहे आणि इंग्लिश पण त्यांना पाहिजे. त्यामुळं खूप गुरुजी पण चांगले शिकवतात आमच्या मुलांना आणि इंग्लिश सुद्धा मुलांचं चांगलं असतं. तर हे बघा हे आमच्याकडे अंगणवाडी आहे. अंगणवाडी सुद्धा इकडे जवळच आहे. तर पहिली खाली गावात होते, तर आता नवीन इकडे झाले. तर हे बघा आपलं राष्ट्रीय ध्वज, जे आमचं ध्वज आहे ते
तर मी जेव्हा शाळेत होतो, आता रस्सी टाकून ठेवले, पण जेव्हा मी शाळेत होतो ना तेव्हा मी वरपर्यंत चढायचो. मला गुरुजी चढवायचे, म्हणजे मलाच नाही तर आमच्या बाकी मुलांना पण सुद्धा कधी चढवायचे. आणि ती मजा पण अलग होती. आम्ही पण चढायचो मजेने आणि खालून पोरं कॅच पकडायचे. पडलो तर पडलो, खाली कॅच पकडणार. तर मुलं सर्व बसायची खाली पण पकडायला. तर हे आमच्या अंगणवाडी. तर हे बघा, टॉम अँड जेरी लहान मुलांसाठी, ससा आणि कासव. तर माझी शाळा तुम्हाला कशी वाटते हे नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमच्या पण आठवणी ताज्या झाला की नाही हे सांगा नक्की. तर मित्रांनो, माझी आयुष्यातली एक आठवण म्हणजे खूप मोठी आहे. तर एका मित्राला एवढं मारलं होतं गुरुजीने, ते विचारू नका. मला वाटतं 3 ते 4 फुटाची पट्टी होती आपली लाकड्याची, ती फक्त 1 फुटाची राहिली. एवढी मारली, तुटेपर्यंत मारली होती. तर त्याने चुकी एवढीच केली होती की वरतून गाडी आली होती आणि बॅक साईडला आमची टॉयलेट वगैरे आहेत. तर तिथे आम्ही उभं होतो आणि गाडी आली तर भावाने दगड मारली होती. तर टायर खाली दगड गेली होती. पण त्या काकांनी येऊन गुरुजींना नाव सांगितलं आणि गुरुजीने असे काय त्याला धुतली विचारू नका. 3 फुटाची पट्टी, 3 ते 3.5 फुटाची पट्टी होती. फक्त ती 1 फुटाची राहिली. म्हणजे किती मारली असेल विचार करा. ती पट्टी तुटेपर्यंत मारलं होतं त्याला. ती एक आमची मोठी आठवण आहे. त्या मित्राला अजून पण विचारलं ना तरी पण तो विसरला नाही. तू आठवत त्याला. मी त्याला कधी आठवण करून देतो की तुला आठवतंय का आपण शाळेमध्ये तुला मारली होती. तो तर ती कधी विसरणार नाही, एवढं त्याला मारली होती. तर शाळेत पहिले खूप मारायचे पण, कारण की अभ्यास पण करून घ्यायचे आणि मजा पण तेवढी असायची आम्हाला. तरी बघा, ही आमची शाळा. हे बघा, आंब्याचं झाड पण आहे. यावर्षी आंबे नाही लागलेत, दरवर्षी आंबे लागतात त्याला. यावर्षी आंबे पण नाही लागलेत. यावर्षी मोठं आंबे कमी आहेत. आणि पेरूचं झाड पण आहे. आणि हे बघा, सकाळचं सुंदर वातावरण मित्रांनो. आणि आपलं गाव, हे माझं छोटंसं वडवली गाव आणि आमची गावची शाळा. कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. तर मित्रांनो, आमची शाळा ही तुम्हाला कशी वाटली आणि तुमच्या पण जुन्या आठवणी ताज्या झाला की नाही हे पण नक्की करून कमेंट करून मला सांगा. आणि आपली शाळा कशी वाटली हे नक्की सांगा. तर अशाच व्हिडिओ पाहत राहा आपल्या चॅनलवरती आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर चला मंडळी, बाय बाय.